Oh,
उजळले भाग्याता अवघी चिंता उजळले भाग्याता अवघी चिंता Ah
उजळले भाग्याता उभी चिंता वरली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जुळला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जुळला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला रूपाभ्यां नमो गौरी रूपदेवेशाय महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलिकाय दातु मुनिगिरि समावर्त्य तिष्ठतमानकन्द परब्रह्मलिङ्गं
अभंग हा 4 चरणांचा आहे. अभंगाच्या माध्यमातून महाराज संत दर्शनाच्या संतांच्या भेटीचा लाभ व्यक्त करतात. परमपूज्य विश्वनाथ बाबांच्या पुण्यतिथी निमित्त होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या अखंड हरिनाम सप्ताहाची प्रथम दिवसीय पथपुष्प सेवा माझ्या भाग्याला आली, त्याबद्दल मी सर्वांच्या चरणी प्रणिपात करतो. या सेवेला लाभलेले गायक मंडळी, टाळकरी मंडळी, मृदुंगाचार्य, सर्वच मंडळी, महाराज मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. नंगी स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात. संत दर्शनी आला पद्मनाभला, निजळले भाग्याता ओढी चिंता वारली. पहिलं प्रमाण निजळले भाग्याता ओढी चिंता वारली. तुकोबरा म्हणतात, माझ्या भाग्यात, माझ्या नशिबातली चिंता सगळी वारली. का वारली? संत दर्शनी आला पद्मनाभ जोडला. महाराज, माझं परमार्थिक आयुष्य उजळलं, माझी चिंता वारली. का? कारण मला संतांचं दर्शन झालं. नुसतं दर्शन नाही झालं, संतांच्या दर्शनामुळे देव शोधू शकतो. पद्मनाभ जोडला म्हणजे ज्याच्या नाभीतून कमळाची उत्पत्ती झाली असा तो भगवान परमात्मा. महाराज म्हणतात, पांडुरंग परमात्मा मी जोडला. मग महाराजांना विचारलं, महाराज जोडलेला देव कुठे ठेवला? संपुष्ट हे हृदयपेटी करुणी पोटी साठव. महाराज म्हणतात, संपुष्ट हे हृदयपेटी, हृदयापेक्षा देवाला ठेवण्याचं दुसरी कोणती स्थान, जागा कोणतीच नाही. हृदयात मी तो देव साठवला. मग महाराजांना विचारलं, महाराज देव कुठून आणला? तुकोबा म्हणतात की तुका म्हणे होता ठेवा तुया, तुका म्हणे होता ठेवा तुया भावा सापडला. म्हणतात, माझ्या मनातल्या भावामुळे तो हा देव मला सापडलेला आहे. हा मी देव कुठून आणून ठेवलेला नाही, तो माझ्याजवळ पूर्वीचाच होता, फक्त भावामुळे देव जागा झाला, असा माझ्या मतीप्रमाणे अभंगाचा शब्दशः अर्थ होऊ शकतो. आपण उजळले भाग्य कधी म्हणतो? जेव्हा आपले भाग्य उजळते. कसे उजळते? जेव्हा संतांचं दर्शन होईल, एखादी गोष्ट आपल्या कानावर पडेल आणि आपला उद्धार होईल, आपण म्हणतो माझं भाग्य उजळलं. कीर्तन सुटले चप्पल घातली दुसऱ्याची नवी आणि आपण घेऊन गेलो, भाग्य उजळलं का? नाही. आपलं भाग्य कधी उजळेल? ज्या वेळेस संतांचं आपल्या आयुष्यात खऱ्याखर दर्शन होईल, त्या दर्शनाचा लाभ आपल्याला मिळेल, आपलं भाग्य उजळेल. तुकोबराय म्हणतात, भाग्य उजळलं कधी म्हणतात? आपण सोनं उजळवतो. काय करतो? सोन्याला चकाचकी आणतो. सोन्यावर काय करतो? चकाचकी आणतो. ते नवीन करतो. नवीन म्हणजे ते चमकवतो, म्हणजे उजळवतो. तसंच तुकोबरा म्हणतात, माझं परमार्थिक भाग्य उजळलं. प्रत्येकाच्या आयुष्यात 2 दिवस महत्त्वाचे असतात, जन्माचा दिवस आणि मृत्यूचा दिवस. तसेच तुकोबरायांच्या आयुष्यात 2 नाही तर 3 दिवस महत्त्वाचे आहेत. कोणता? वसंत पंचमी त्यांच्या येण्याचा दिवस आणि तुकाराम त्यांचा जाण्याचा दिवस. पण महाराज म्हणतात, याही पेक्षा माझ्या आयुष्यात एकाच अनेक दिवसाला महत्त्व आहे. कोणता तो दिवस? महाराज पुढे सांगतात, एकदा मी झोपेत होतो आणि माझ्या गुरूंनी मला दर्शन दिलं. आणि नुसतं दर्शन नाही दिलं तर मला एक वस्तू मागितली. काय मागितलं? तुकोबरा म्हणतात, मला माझ्या गुरूंनी दर्शन दिल्यानंतर पावभाग तूप मागितलं. किती मागितलं? 1 पावशेर तूप मागितलं. आणि निस्तच नाही मागितलं तर त्याच्या बदल्यात माझ्याकडून मला एक मंत्र दिला. तुकोबरा म्हणतात, एक मंत्र दिला. कोणता मंत्र दिला? हरी 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 मंत्र दिला राम कृष्ण हरी. हरी 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 मंत्र दिला राम मला स्वप्नात दर्शन दिलं आणि
कृष्ण हरी हा मंत्र दिला. बरं, आता तुकोबरायांना तूप मागितलं तर तूप संसारातलं आहे का? नाही. जसं संसारात तुपाला किंमत आहे तसं परमार्थामध्ये चित्ताला महत्व आहे. तूप मागितलं म्हणजे काय केलं? तुकोबरायांना चित्त मागितलं, गुरूंचं चित्त मागितलं, कारण ते महत्वाचं आहे. त्यामध्ये देवाचं स्थान योग्य असतं. चित्त जर माणसाचं निर्मळ असलं तर माणसाला देव भेटतो. चित्ताचंच महत्व सांगत आहे. चित्त मागितलं आणि रामकृष्ण हरी मंत्र दिला. ज्ञानोबरायांचा सुद्धा अर्पणाचा अभंग आहे. रामकृष्ण ध्यान, रामकृष्ण ध्यान, रामकृष्ण ध्यान, रामकृष्ण ध्यान असा एक अभंग आहे. मी 2-3 वेळेस तो गात्यातही बघितलेला आहे. सुंदरसा अभंग आहे. हरिपटात नाही, तो गात्याचा अभंग आहे. ज्ञानाच्या दृष्टीने आणि भावाच्या दृष्टीने महत्व असलेला नामजप हा एक उत्तम आणि मानवाला आयुष्य बदलवणारा एक घटक आहे. नामाचं महात्म्य अनन्यसाधारण आहे. नामाने मनोरथ पूर्ण होत असतो. बघा, एक वेळेस तुकोबराय इंद्रायणीच्या काठी बसलेले होते आणि आपल्या पांडुरंगाच्या जपात बसलेले असता अचानक इंद्रायणीच्या काठावर एक त्यांना पिल्लू दिसलं. कशात नाही ते बघितलं नाही, पटकन पळत गेले आणि ते पिल्लू पाहण्यासाठी गेले. त्याला वाटलं मांजरीचं आहे, कशाचं आहे, पाहावं वाचवा. पिल्लू होतं मगरीचं. पण महाराजांनी कोणतीही पर्वा केली नाही. पांडुरंगाचं नाव घेत घेत ते मगरीचं पिल्लू पाण्याच्या बाहेर काढलं, काठावर फेकलं. काठावर फेकल्यानंतर महाराजांना एका विचारलं का महाराजांनी मगरीचं पिल्लू कोणी काढते? कोणीच काढत नाही, ते पाण्यातच राहणार आहे. महाराज म्हणत मला असं वाटलं की हे मांजरीचं कशाचं पिल्लू असावं म्हणून मी काढलं. बरं, तुम्ही काढलं, तुम्हाला धाडस झालं. म्हणत बस पांडुरंगाचं नाम स्मरण केलं आणि पांडुरंगाच्या नामस्मरणात एवढं दंग होतो, काही वाटलं नाही. मनात इच्छा आली, पूर्ण झाली. बघा, जे मनात आहे ते पूर्ण होतं ते नामाच्या महिन्याने. आपलं जे मनोरथ आहे ते मनोरथ देवाच्या नामाच्या महिन्याने पूर्ण होत असतं. एकदा ज्ञानोबराय परिभ्रमणासाठी निघाले. निघता एका झाडाला विचारलं का ज्ञानोबराय, काही करता तुम्ही देवाचं नामचिंतन करता, मग एक काम करा. काय करा? त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलून दाखवा. मग ज्ञानोबराय विचारलं वेद? बाकीचे हसू लागले. बोला म्हणजे त्याच्या तोंडातून वेद बोलवा. ज्ञानोबरायांनी पांडुरंगाचं अंतर्ध्यान केलं, मनात ध्यान केलं आणि महाराज शब्दात काय ताकद, त्याच्या मुखातून वेद बोलला. ओम स्वाकार त्यांच्या मुखातून, रेड्याच्या मुखातून बोलवला. महाराज, आपण तर माणसं, आपल्या मुखातून देवाचं नाम स्मरण नाही यायला काय झालं? आपण माणसं आहोत, आपल्या मुखातून देवाचं नाम स्मरण नाही यायला काय झालं? देवाचा रामकृष्ण हरी मंत्र हा सोपा मंत्र आहे. आणि कलियुगामध्ये नामजप कीर्तनापेक्षा साधन मोठं नाही. कारण त्यानं काय होते? पाप जळतात. कधीचे जळतात? पाप जळतात, अनंत पाप जळतात. त्याने एकदाचे पाप या जन्मातले जळत नाहीत, मागच्या जन्मातले जळत नाहीत, अनंत जन्मीचे पाप जळतात. कशाने? नामसंकीर्तनाने. Hare
नामसंकीर्तन साधन पैसोटे जळतील पापे जन्मांतरीची म्हणतात जन्मांतरीची आजची उद्याची कालची नाही जन्मांतरीची पाप जळतात नामसंकीर्तनानं असा त्या नामसंकीर्तनाचा महिमा आहे। मग महाराज आम्हाला ते नामसंकीर्तन न करायला काय झालं? नामसंकीर्तन सगळ्यात सोपं आहे, चांगलं आहे, देवाचं रामकृष्ण हरिमंत्र सगळ्यात सोपं आहे, जप करणं चांगलं आहे आणि त्याने आयुष्याचा उद्धार होतो, खरंच आयुष्याचा उद्धार होतो नामसंकीर्तनाने। आणि निस्ता उद्धार होत नाही तर त्यात भाग्य उजळतं महाराज, भाग्य खरोखर उजळतं आणि निस्ता उजळत नाही भाग्य तर भाग्य उजळून मोठी चिंता वाढते। जी आयुष्यातली चिंता आहे ती चिंता निघून जाते, ती चिंता राहत नाही। तुकोबाराय म्हणतात माझ्या गुरूंनी मला रामकृष्ण हरी हा मंत्र दिला, त्या मंत्राचा मला लाभ झाला, निस्ता लाभ झाला नाही तर माझ्या आयुष्यातली जी चिंता होती ती चिंता निघून गेली, चिंता राहिली नाही। आता या अभंगाचं इतकं महात्म्य असेल तर या अभंगातून सार्थकता तुकोबाराय आपल्याला एक दोन ठिकाणी सांगताना दिसतात। महाराज म्हणतात ज्ञान आणि परमात्मा दोघांना जोडण्याचा दुरात्मा म्हणजेच हा मंत्र आहे रामकृष्ण हरी मंत्र। हा मंत्र कोणता दुसरा मंत्र नाही महाराज, हा मंत्र दुसरा नाही। ज्ञानोबा म्हणतात हरी 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 मंत्र हा शिवाचा, हा मंत्र महादेवांचा मंत्र आहे, शिवाचा मंत्र आहे। आणि हा मंत्र कुठून आला? गुरु परंपरेतून चालत आलेला मंत्र आहे। आदिनाथ गुरु सगळ्या सिद्धांचे मचिंद्र त्याचे मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षास्य केला, गोरक्ष वळले गैनी प्रसादे निवृत्ती जातात ज्ञानदेवा सर तो जमले। हा मंत्र तिथून इथपर्यंत चालत आलेला आहे। असं या मंत्राचं महात्म्य आहे। या मंत्राचं जप केल्याने, या मंत्राचं श्रवण केल्याने आपलं आयुष्य बदलून जातं, आपल्या आयुष्यातला जे काही दुरात्मा असेल तो निघून जातो। आता या नामसंकीर्तनाचं एक तुम्हाला जिवंत उदाहरण सांगतो। एकदा नामदेवराय आपल्या घरात बसलेले म्हणजे काम करत होते, आपल्या घरातलं काम करत असता बाहेरून कोणतरी आवाज दिला, नामदेवराय लवकर बाहेर या। काय झालं? लवकर बाहेर या। ते शेजाऱ्याचा मुलगा पडला म्हणत, शेजाऱ्याचा मुलगा पडला आणि तो म्हणजे डोक्यावर पडल्यामुळे बोटायला लागला, त्याला रक्त निघायला, काय त्याचे प्राण वाचतील म्हणून मला वाटत नाही, प्राण वाचतील म्हणून मला वाटत नाही। नामदेवराय गेले, तिथं बघितलं रक्त धार लागलेली, काय ताकद असेल नामात त्यांनी पांडुरंगाचं नाव घेतलं, माती घेतली हातात आणि पांडुरंगाचं नाव घेऊन दाबलं डोक्याला। महाराज डोक्याला दाबलं, नामाचं महिमा, रक्त थांबलं आणि जखम आहे म्हणूनही वाटत नव्हतं। म्हणजे एवढं नामाचं विशेष महत्व आहे, नामसंकीर्तनाचं एवढं महत्व आहे। तुकोबाराय म्हणतात याच नामसंकीर्तनानं मी तो देव जोडू शकलो, त्या देवाला जोडलं मी, माझं भाग्य उजळलं। आपण बघितलं निस्तार उजळलं नाही तर चिंता वाढली। आता वाढली हा शब्द माझा मी कसा घेतला? एकदाची निघून गेलेली वापस येते, सोडून दिलेली वापस येते, पण वाढली चिंताच मिटली, राहिली नाही, असा हा महाराजांचा अर्थ। आणि या अर्थातून निघणारा द्वंद्व असा भक्ती आणि मुक्ती यांचा संगम करून देवाला परमात्म्याला प्राप्त करून देणारा नामसंकीर्तनाचा मंत्र, तो मंत्र माणसाला उदंड करणारा असतो। त्या मंत्राने माणूस खरोखर उजळतो आणि त्याच्या आयुष्यात लाभ होतो। तुकोबाराय म्हणतात माझ्या गुरूंनी मला मंत्र दिला, रामकृष्ण हरी मंत्र दिला, त्या मंत्राचा मी जाप केला, जाप केल्यानंतर पांडुरंगाला जोडलं अभंगाच्या पहिल्या चरणात। Yeah.
उजळली भाग्यता उभी चिंता वाढली. मला म्हणतात माझी चिंता वाढली, समाप्त झाली. का समाप्त झाली? कारण जो माझ्या आयुष्यात आलेला बंध होता तो राहिला नाही. जी चिंता होती ती राहिली नाही, कारण संतांचं मला दर्शन झालं, संत मी जोडू शकलो, माझं भाग्य उजळलं. महाराज संतांचं आयुष्यात फार महत्व आहे. संतांचं आयुष्यात फार महत्व आहे. नामदेव महाराज असतील, तुकोबाराय असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, या संतांमुळेच आज आपण देवाला जिवंत पाहू शकतो, वाचू शकतो. कारण ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथ महाराजांचं गाथा, भागवत यांच्या माध्यमातून देवाचं नामस्मरण आपण करू शकतो. हे संतांचं महात्म्य. संतांची भेट आयुष्यात महत्वाची आहे. संतांची भेट झाली आयुष्य बदलतं. निस्ती भेट नाही, संत जर आपण अनुभवायचा प्रयत्न केला, संत जळून गेले भाग्य उजळलं. संत जळून गेले भाग्य उजळलं. एकदा बघा, तुकोबाराय भांगीर डोंगरावर बसलेले होते आणि डोंगरावर बसलेले असता त्यांच्या पत्नीच्या पायात काटा मोडला. पत्नीच्या पायात काटा मोडला. संतांचं श्रेष्ठत्व बघा काय. संत कसे असतात, संत काय आहे. काटा मोडल्यानंतर जोरजोराने आरडाओरडा करू लागले. आरडाओरडा केला, बघितलं काय कोणी दिसून नाही राहिलं. पांडुरंग तुकोबारायांच्या नावाने कल्ला चालू केला. तेवढ्यात एक व्यक्ती आला आणि म्हणे काय झालं, पायात काटा मोडला. पायातला काटा काढला, हातात दिला, विचारलं कोण आहात, नाव काय तुमचं. माझं नाव विठ्ठल. विठ्ठल म्हणलं की महाराज विठ्ठलच तर जमत नव्हतं. विठ्ठलाचं नाव घ्यायचं, विठ्ठलाचं त्याचं कधीच पटलं नाही. पण तुकोबारायांचं तुकोबारायांचं विठ्ठलमय झाले, विठ्ठलमय झाले तुकोबाराय. म्हणजे महाराज संतांचा मान, संतांच्या पुण्यामुळे आज आपण तारू शकतो. महाराज म्हणतात माझं भाग्य उजळलं, कारण माझ्या आयुष्यात संतांचा लाभ झाला. माझ्या गुरुजी स्वप्नात आले, त्यांनी मला मंत्र दिला. त्या मंत्रामुळे मी आज इथपर्यंत येऊन पोहोचलो. इथपर्यंत येऊन पोहोचलो. कुठपर्यंत येऊन पोहोचलो? महाराज म्हणतात मी इथपर्यंत येऊन पोहोचलो की आता इथून खाली यायचं मला काही दिसतच नाही. कुठपर्यंत येऊन पोहोचलो? महाराज म्हणतात आयुष्यात एक साधना असावी. संसारात साधना नाही, परमार्थात तसं नाही. परमार्थात साधना आहे. संसारात कोणती पदवी नाही, काय नाही, काय नाही. सकाळपासून उठायचं, फिरायचं, कळकळ चालू, झोपलं की संपलं. पण परमार्थात तसं नाही. परमार्थात महाराजांनी सांगितली पदवी प्राप्त करायची. महाराज म्हणतात त्या पदवीपर्यंत पोहोचवा. कोणती पदवी? सच्चिदानंद पदवी. आयुष्याचे साधने सच्चिदानंद पदवी घेऊ. सच्चिदानंद पदवीपर्यंत पोहोचायचं. कसं पोहोचायचं? संतांशिवाय महत्वच नाही. जेव्हा आपण संतांचं वाङ्मय वाचू, संतांचं कीर्तनात बसू, कीर्तनाचं श्रवण करू, देवाच्या नामाचं महिमान करू, तर भलतंच घरी बसायचं आणि घरून विचार करायचा की आपल्याला संतांचा लाभ होणार आहे का? नाही होणार. संतांकडे आपण स्वतःहून जावं आणि संतांनी स्वतः येऊन आपल्याला भेटावं, म्हणजे आपल्या देहाचं सार्थक आहे. बघा, वाल्यापुरी नावाचा एक प्रवृत्तीचा व्यक्ती, वाल्यापुरी त्याचं नाव होतं. त्याचं काम असायचं डोंगरावर कोणी आलं की त्याला मारायचं. नुसतं मारायचं नाही, जिवंत मारायचं. आणि एक रांजण असायचा, त्या रांजणात खडे टाकायचे. असे 3 रांजण त्याला भरून ठेवले. मारायचं, कोणी आलं की मारायचं. मारले की रांजणात खडे टाकायचे. 3 रांजण भरवले. सहज चालता चालता महाराजांची भेट झाली. नारद मुनी आले. सहज चालता चालता नारद मुनी आले. 2 मिनिटाची भेट. नारद मुनी म्हटलं, त्याने विचारलं भाऊ जे काही जवळ असेल ते तात्काळ माझ्या जवळ द्या. नारद मुनी म्हणत हे हिना घे, ह्या चिपळ्या घे आणि सोपा मंत्र आहे नारायण नारायण. श्रीमंत नारायण नारायण हरी हरी.
श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. नारायण श्रीमन्नारायण हरी हरी मन म्हणत. तुम्ही मी काय करू? मग सोनं नाणं काय असं पैसे विषय काही मोहरा काय असतील तर द्या, नाही तुम्हाला जिवंत मारतो. नारळ म्हणत भावा एक काम कर, घरी जाय, निस्ता जाऊ नको, घरी जाय, घरी जाऊन बायकोने एवढं विचार की तू माझ्या या पापात अर्धा भागीदार होतो का, अर्धा भागीदार होतो का. महाराज घरी गेले, घरी जाऊन बायकोने विचारलं माझ्या पापात अर्धा भागीदार होतो का. म्हणजे पुण्य म्हणा, टनानं म्हणा, किलोनं म्हणा, ग्रामनं म्हणा, किती म्हणा पुण्य, पुण्यात होतो पण पापात होत नाही. हे काय विचारलं काय बाबा तुमचं काय होता का माझ्या पापात भागीदार नाही. पण नारदाकडे म्हणलं महाराज माझ्या आयुष्यात चुकलं, माझ्या हातून मोठं पाप घडलं, मोठं पाप घडलं, चुकलं माझं, माझ्याकडून असं व्हायला नव्हतं पाहिजे. मग आता काय करू. महाराज म्हणत काहीच करू नको, फक्त त्या देवाचं नामस्मरण कर, त्याने तू उंच पदापर्यंत जाऊन पोहोचशील. महाराज वाल्या कोळीचा वाल्मिक ऋषी झाला. आपण एवढं पाप केलं का. आपण एवढं पाप नाही केलं. महाराज नाथ महाराज सांगतात माझ्यासाठी तो दिवस धन्य आहे ज्या दिवशी मला संतांचं दर्शन झालं. माझ्यासाठी तो दिवस धन्य आहे ज्या दिवशी मला संतांचं दर्शन झालं. धन्य आज दिन संत दर्शनाचं. धन्य आज दिन संत दर्शनाचा. संत दर्शनाचा अनंत जन्माचा सीन गेला. अनंत जन्माचा सीन गेला म्हणजे संतांच्या दर्शनात धन्यता आहे. संतांचं दर्शन झालं, भाग्य उजळलं. आज रामायणाचं सर्व ज्ञान त्यांनी प्राप्त करून रामायणाची पदवी निश्चित नाही घेतली तर महाराज जगात ख्याती आहे. जगात ख्याती, संतांची जगात ख्याती. संत हे जगात श्रेष्ठत्व ठरतात. आपण जर अभ्यास केला तर महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये कोणत्याही प्रकारे मोठ्या प्रमाणात आपल्याला शाकाहार कमी दिसतो, एकदम कमी दिसतो. इकडे गुजरातचा भाग सोडला तर शाकाहार नाही, म्हणजे शाकाहार आहे, बाकी सगळं धर्माच्या विरोधातच आहे. उत्तर इकडे दक्षिण भारतात गेले तर बिकट परिस्थिती आहे, खायलाही सगळं सोबत घेऊन जावं लागतं. कारण आपल्या भागात संत जन्माला आल्यामुळे संतांच्या माहितीने, संतांच्या प्रचार प्रसारामुळे आपण त्यापासून तारलो. ज्ञानोबरायांमुळे, तुकोबरायांमुळे, नाथ महाराजांमुळे आपण तारलो. महाराज संतांच्या दर्शनाचा आणखीन एक प्रसंग सांगेल. छोटेसे असताना नाथ महाराज एकदम जास्त मोठे मोठे दावणीचं वय असेल आणि नदीच्या तीरावर सर्व देवाचं चिंतन करू लागले. चिंतन करता करता द्रोण नावाचे
संत होते ते आले ते बसले, त्यांचं प्रवचन सुरू होतं काठावर गोदावरीच्या, आणि महाराज असे बाजूला बसलेले. महाराज जवळ गेले, महाराज त्यांच्या जवळ गेले, त्यांच्या पायावर मस्तक ठेवलं. मस्तक ठेवल्यानंतर माझं विचारलं, महाराज माझं भाग्य काय असेल, माझं भाग्य काय असेल? प्रत्येकाला सवय असते, माझं भाग्य काय, आमचंच आम्हाला माहित नाही, आमचं कसं होईल. ते आम्हाला विचारलं, महाराज तुमचं भाग्य काय आहे? तसं महाराजांनी विचारलं, मग तुझं भाग्य खूप बलवान आहे आणि जे पुढं होणार आहे ते सगळं सांगितलं. नाथ महाराजांना सगळं सांगितलं, तू असा करशील, तसा करशील, तसा करशील, सगळं सांगितलं, डिटेलमध्ये सांगितलं, विस्तारात सांगितलं. मग महाराज सगळं गाथा वगैरे सगळं लिहून झालं. सगळं लिहिल्यानंतर महाराजांना पुन्हा त्याच संतांचं दर्शन झालं. त्यांनी सांगितलं, आता तुझा अवतार संपत आला, तुझं काम संपत आलं. म्हणजे संतांचं महात्म्य, संतांचं पण तेवढं ज्ञान आहे, पुढचं संतांना सगळं कळून येतं. संत दर्शनाचा हा लाभ आहे. संतांचं दर्शन निसतं नव्हे, संतांची पूजा निसती नव्हे, त्यात प्रसाद आहे. महाराज संतांच्या शब्दामुळे, भक्तीमुळे नामदेव रायांच्या कीर्तनात पांडुरंगाने नाचावं. नामदेव महाराजांच्या कीर्तनात पांडुरंगाने नाचावं. नामदेव महाराजांनी कीर्तन करावं, पांडुरंगाने नाचावं. संतांचं हे महात्म्य आहे. निस्तर महात्म्य नव्हे, संतांना जवळून घेतलं, संत जोडला, संतांना जोडलं. जन्म जन्मिते तेन अनंतम तेने विश्वते विश्वम व्याप्ते व्याप्तः वर्तते नित्यम. महाराज म्हणतात, देवाला निस्तर जोडलं नाही, देवाला आपलं करून घेतलं आणि आपलं करून घेतलं आणि देवात मिसळून गेले. बघा, दोन मित्र सतत कीर्तनाला यायचं, देवाचं नामचिंतन करायचं, नेहमीचा वियोग, देवाचं कीर्तन करायचं, यायचं, बसायचं. एकदा गावात बातमी आली, आज संध्याकाळी हनुमंताच्या पाराजवळ कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला आहे. महाराज 4 वर्ष आळंदी, 5 वर्ष काशी, 10 वर्ष पंढरपुरात घरगोर तपस्या करून आलेले आहे. आता हे ऐकल्यावर आमचंही भाग्य उजळतं. तर आम्ही 4 वर्ष देवाच्या साधनेत राहिलो तर आम्ही इथपर्यंत येऊ शकतो. मग आता ठीक आहे, आले म्हणल्यावर दोघांनी ठरवलं, चला म्हणतात जाऊ कीर्तनाला. तेवढ्यात दुसरी गाडी आली, ऐका हो ऐका, आज संध्याकाळी ग्रामपंचायत जवळ गाण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. गाण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. दोघा मित्रांनी मन बनवलं होतं, कुठं जायचं, भजनात जायचं, कीर्तनात जायचं. त्यातला एक फुटला, म्हणे नाही बा, बस झाला, आता काय देव भेटणार नाही, काय नाही.
भाग्यात नाही काय नाही, फुकट जायचं कीर्तनात महाराजांचं ते ठरलेलं असलं ते सांगतात. बस झालं देवदेव करणं. आता आज पाऊस गाणे कसे असतात काय असतात जाऊ. मग फुटलेला गेला गाण्यात आणि जे एक राहिलेला होता तो कीर्तनात आला. कीर्तन सुरू झालं आणि कीर्तन सुरू झालं, माझा मी अभंग घेतला, छान कीर्तन झालं, गाणे सुरू झाले, गाणे संपले. कीर्तनातून घरी जाता जाता कीर्तन करणाऱ्याच्या पायात बूट ते घाला गेला, पायात बूट घातला. बूट घातल्यावर पायात विंचू म्हणे थँक्यू. बुटात विंचू होता तो त्या पायामध्ये थँक्यू विंचू नागी मारली. कोणाच्या? जे कीर्तनात होतं त्याच्या. आणि जे गाण्यात गेलं त्याला 5,000चं बंडल सापडलं. 5,000चं बंडल सापडलं. नारद देवाने देवा हे काय दिलं आहे? कीर्तनात बसलं ते त्याच्या पायाला विंचू डसला. म्हणजे गाणं ऐकायला लागलं, गाण्यात गेलं तर 5,000 सापडलं. देव म्हणत अरे तू विस्तारानं पाहायचं आहे. जे कीर्तनात गेलं त्याच्या मनात कीर्तन नव्हतंच, त्याचं लक्ष सगळं गाण्याकडे होतं. काय चालू असं काय नाही, काय झालं काय नाही, सुटलं असेल का चालू ते कोणतं सुरू केलं. इकडं महाराजांनी तपस्या केलेले महाराज, त्याचं शब्द कठीण, सगळे पुराणातले शब्द काही कळेना, काहीच कळेना. आणि जे गाण्यात होतं त्याची साधना म्हणा, कीर्तनात काय चालू असत, किती नाम चांगला चालू असत, एवढे साधना केलेले महाराज नाहक आपण इथं आलो कशा या. त्यामुळं महाराजाला देव म्हणत की अरे बाबा त्याचं सगळं सर्वस्व कीर्तनात होतं, याचं चित्त नव्हतं गाण्यात होतं, त्याच्यामुळं हा म्हणजे तुम्ही निरीक्षण करायचं. याचा अर्थ गाण्यात जायचं का? अजिबात नाही. त्याच्या मनात देव होता, आपल्या मनात देव आहे का? आपल्या कीर्तनात बसून चित्त जागेवर असतो. घरी काय चालू असतं काय नाही काय नाही. कुठपर्यंत होतो आपण की संतांचं महात्म्य, संत कसे भेटतात, संत भेटले, लाभ झाला, वाल्याचा वाल्मिक झाला, इथपर्यंत आपण आलो होतो. त्याच्यापुढे आपण गेलो होतो नामदेवरायांचं कीर्तन करावं, नामदेवरायांच्या कीर्तनात पांडुरंगाने नसावं, असं नामदेवरायांचं महात्म्य आहे. तुम्हाला हे प्रमाणित का सांगितलं तुम्ही, त्याचं विशिष्ट कारण आहे. देवाला जोडलं, हृदयाला जोडलं ना आपलं करून घेतलं आणि भाग्य उजळलं. भाग्य उजळण्याचं लक्षण आहे. आपण जर देवाचं नामस्मरण नावाचं चिंतन केलं नाही तर आपलं भाग्य कशाला उजळणार आहे? भाग्य उजळणार नाही. तेव्हा ती त्यांची साधना आहे. आपल्याकडून एवढं शक्य नाही, पण आपण एवढं न करता देवाच्या नामचिंतनात जावं, एवढं मात्र करावं. कारण कलियुगात काय करायला सांगितलं? कीर्तन करायला सांगत नाही. त्याला काय लाभ होईल? कलियुगामध्ये करावे कीर्तन, त्याने नारायण भेट देईल. तुकाराम महाराज म्हणतात नारायण भेट देईल. कशात? कीर्तनात. कुठे? कलियुगामध्ये. असं महाराज कीर्तनाचं नामस्मरण कीर्तनाचं महत्व आहे. तुकाराम म्हणतात माझं भाग्य उजळलं, मला लाभ झाला. कशामुळे झाला? संतांच्या दर्शनामुळे हा लाभ झाला. निस्ता लाभ झाला नाही, माझ्या आयुष्यातली चिंता वाढली आणि जो पद्मनाभ होता, जो देव होता, मी तो जोडला. संत दर्शने हा लाभ Oh,
लक्ष्मी आला, पद्मनाभ जोडला, महाराज मी तो देव जोडला. अशामुळे संतांच्या दर्शनामुळे, संतांच्या महात्म्यामुळे मी त्या देवापर्यंत पोहोचू शकलो, त्या देवापर्यंत पोहोचू शकलो, तो देव मी जोडू शकलो. आता महाराज देव जोडला याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे बघा, चोखोबाराय नेहमी वारी करायचे, पंढरीची वारी करायचे, पंढरपूरला जायचे, त्यांचा नित्यनियम ठरलेला. एक वेळेस मग जाण्याचं सगळं ठरलं, झालं सगळं, पण स्वतःच्या पत्नीचं बाळंतपण होतं, स्वतःच्या पत्नीचं बाळंतपण होतं. माझ भरत आले होते, त्या म्हणत पाहो तुम्ही आता वारीला जाणार, मग माझं कोण करा? ते म्हणत पाहू माझी बहीण आहे, बहिणीला बोलवतो, आवाज देईल. बरं चालते म्हणत, काय हरकत नाही. मी हे वारीचं साहित्य सगळं पॅक केलं काय ना, जायचं म्हणल्यावर ठरलं सगळं. महाराज घराच्या बाहेर निघले, पांडुरंगाचं नाव की घेतलं की झालं, घरी काय आहे काय नाही कशाचाच विसर पडला नाही. तुमचं आमचं तसं आहे का? अजिबात नाही. आपलं इथून म्हणा चालू असं घरी काय चालू असेल काय नाही, सोयाबीन बाहेर टाकलेलं आहे, वाळू घातलेलं आहे, कोणी काढून देईल का काय? चोखोबाऱ्यांचं तसं नव्हतं. एकदा ठरलं बाहेर जायचं, पांडुरंगाचं नाव घेतलं, मागं पुन्हा काहीच नाही, कशाचीच काळजी नाही, चिंता नाही. पण महाराज ज्याची काळजी कुणाला नसते त्याची त्या पांडुरंग परमात्म्याला काळजी असते. मग पांडुरंग परमात्म्याला काळजी, पांडुरंग परमात्मा याचं काय करा, रुक्मिणी महाराज म्हणतात काय करता? मग काहीच नाही, आता काय करायचं ते मी ठरवतो, तू पाय फक्त. महाराजांनी बहिणीचं रूप घेतलं, निस्तर रूप नाही घेतलं तर जसंच्या तसं संघशिदुरी घेतली, संघशिदुरी घेतली, दारावर थाप दिली आणि आवाज मारला. काय कशाचा महिमा आहे? नामाचा महिमा आहे. देव जुळून घेतला, देवाला आपलंसं केलं, देव आपला करून घेतला. मग महाराज काय वहिनी हाक मारली, वहिनी दार उघडले, पाहिलं तर बहीण आलेल्या दिसल्या, घरात गेले. आता बहीणच म्हणावं लागलं. आत गेलं, गथुडं सोडल्यावर काय आपल्यासारखं होतं का महाराज? देवाचं काम. 1 किलो काजू, 1 किलो बदाम, 1 किलो मनुके, तुपाचा वास सुटला. आता पांडुरंग परमात्मा त्याच्याजवळ काय कमी? महाराज देवाने बाळंतपण केलं, खाऊ पी घातलं, धसपूस केलं, स्वतःही खाल्लं, चोखोबाच्या पत्नीलाही खाऊ घातलं. हा महिमा आहे. संतांना आपलं करून घेतलं, देवाला आपलं करून घेतलं, संतांचेच विचार. आजही आम्ही वारीत जातो, कशाचीच आपल्याला काळजी नाही, सगळं त्या देवावर सोडलेलं. ज्ञानोबारायांचे विचार घेऊन मुखात नाम असतं, ज्ञानदेव तुकाराम अभंग तुकोबारायांचे माऊलीचे अभंग, त्या नामावर आपण चालतो. पावसाची काळजी नाही, कशाची काळजी नाही, कशाची चिंता नाही, बस त्या देवाचं नामस्मरण करत 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 पांडुरंगाचं दर्शन घेतलं की वापस. तसं संतांच्या नामाचा, संतांच्या शब्द
शब्दाचा अगम्य असा हे परिमाण आहे. आणि महाराज आयुष्यात एक ध्येय असावं, काही ना काही करण्याचं. संसारात ध्येय नाही, परमार्थ ध्येय, परमार्थ साधना आहे, परमार्थ ठरलेला आहे. परमार्थात ठरलेलं आहे ते देवापर्यंत जाऊन पोहोचायचं. परमार्थात ते सक्सेस होतं, ते साध्य होतं. संसारात तसं नाही. तुम्हाला संसारात का नाही? कारण संसारात मायेनं गुंतलेला माणूस देवाचं नाव जिभेवर येत नाही. संसारातल्या गोष्टी पण परमार्थामध्ये देवाचं नाम, सतत ज्ञानेश्वरीचं पारायण, विश्वजीवन ग्रंथाचं पारायण, काही ना काही आयुष्यात देवाचं चांगलं चालू राहतं. देवाचं चांगलं चालू असल्यामुळं आयुष्यात बदल होतो. देवा संतांची भेट होते. महाराज म्हणतात नुसती भेट होत नाही. बघा, मानवतेचा पाया आहे एकमेका अनंत रक्षते तायपे रुद्रे पद. म्हणजे काय की एकमेकाची सहायता करायची, एकमेकाची मदत करायची, सगळ्यांना सांभाळून चालायचं. संतांनी तेच केलं. संतांनी आपल्याला सांभाळून घेतलं. संतांनी काय केलं? आपल्याला सांभाळून घेतलं. निष्ठा सांभाळून घेतलं नाही, आपल्यालाच मोठं केलं. वारकरी संप्रदाय असा आहे महाराज, इथे आज शिष्य हा उद्या तुम्ही गुरु होऊ शकता. आज शिष्य हा उद्या गुरु होऊ शकता. कशामुळे? संतांच्या दर्शनामुळे, संतांच्या सहवासामुळे, संतांच्या साहित्यामुळे, संतांच्या लाभामुळे हा लाभ आहे. महाराज एकदा हनुमंतराय निवांत बसलेले होते. निवांत बसलेले असता आवाज आला, हनुमंत इकडे ये. हनुमंतराय आले आणि हनुमंतरायाने विचारलं, जागरणजी काय झालं? जागरणजी म्हणत, एक काम कर, जर जवळून जाऊन थोडंसं प्यायसाठी पाणी आण. हनुमंतराय म्हणत, काही सांगत नाही, आण तू. पाणी घेऊन आले. तेवढ्यात हनुमंतरायांच्या शक्तीचं जागृत करण्याचं सगळं ठरलं. शक्ती जागृत करायचं सांगितलं की तुमच्याजवळ शक्ती आहे असं सगळं सांगितलं. सगळं सांगितल्यानंतर त्यांची ती शक्ती जागृत झाली. जागृत झाल्यानंतर हनुमंतराय लंकेवर गेले. लंकेवर शक्तिमानचा शोध घेतला आणि अख्खी लंका जाळली. लंका काय केली? जाळली. कशाची होती लंका? सोन्याची लंका हनुमंतरायाने जाळली. मला तुम्हाला सांग, सोनं जळते का? जळते. सोनं जळते. महाराज सोनंच नाही, या सृष्टीत असं काहीच नाही जळत नाही. पण इथं काहींचं म्हणण्याचा भावार्थ असा आहे की सोनं जाळलं म्हणजे गर्व जाळला, अहंकार जाळला. हनुमंतरायांनी लंका जाळली. लंका जळून वापस यायच्यात आज समुद्रात शक्ती बुडवली आणि त्यांच्या घामाच्या थेंबातून एका जीवाची उत्पत्ती झाली. जीवाची उत्पत्ती झाली. कोणाची? मकरध्वज. त्याची उत्पत्ती झाली. आपल्याला माहिती पाहिजे ही गोष्ट. बाबा भागवताचार्यांना सगळं माहिती आहे. त्याची उत्पत्ती झाली. हनुमंतरायांनी विचारलं करावं, तू कोण? मी तुमचा मुलगा. तुमचा मी ब्रह्मचारी आहे. मग तुमच्या घामापासून माझी उत्पत्ती झाली. हनुमंतरायांनी डोळे मिटले. डोळे मिटल्यानंतर वसमत नावाचे एका ऋषीमुनी त्यांना शाप दिला. काय शाप देतात? तू जरी ब्रह्मचारी राहिलास तरी तुझ्या पोटी संतान येईल आणि ती संतान अशी तुझ्या नावाला कलंकित करण्याचा प्रयत्न करतात. महाराजांचं वर्णन रामायणामध्ये आपल्याला आढळतं. वाल्मिकी रामायणामध्ये ते नाही आहे, ते वर्णन आढळत नाही आपल्याला. बरं महाराज संतांच्या सांगायचं तात्पर्य आहे, संतांच्या दर्शनाने लाभही होतो आणि संतांच्या दर्शनाने अलाभही होतो. अलाभ तेव्हा होतो जेव्हा आपल्याकडून चुकतं. आपल्याकडून चुकू नये, आपल्याकडून चूक होऊ नये म्हणून संतांना मनोभावे शरण जायचं. संत निष्ठे शरण गेल्यानंतर निष्ठा काय होत नाही, निळवल्यानंतर संत मनोरथ पूर्ण करतात. बघा निळवरे एकदा
पंढरपुरात आले. सोपी आहे, समजून घेण्यासाठी साध्य आहे. पंढरपुरात आले, पंढरपुरात आल्यानंतर प्रदक्षिणा केली, सगळं झालं आणि काठावर येऊन बसले. त्याची इच्छा होती की मला काहीतरी खायला मिळावं, काहीतरी खायला मिळावं. अचानक कोणीतरी आलं, एक केळ दिलं खाण्यासाठी. हे घ्या महाराज खा. महाराजांनी खाल्लं नाही, तसंच ठेवलं. खाण्याचं लक्षच नाही राहिलं. महाराज पुढे गेले. ते मग माझं मनोरथ वेगळं होतं. खाण्यासाठी मिळावं म्हणजे काय, भक्तीची आस आहे. माझं भक्तीचं मनोरथ पूर्ण व्हावं. तेव्हा त्यांची भेट एका संतांशी झाली. तेव्हा त्यांनी सांगितलं माझा मनोरथ पूर्ण झाला. माझा मनोरथ काय झाला, पूर्ण झाला. पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला. मनोरथ पूर्ण केला. पण काय केला, त्यांना एक मंत्र दिला होता. त्यांना एक मंत्र दिला. त्या मंत्राने त्यांना अगत विद्या प्राप्त झाली. त्यामुळे त्यांनी हा भंग घेतला होता. माझा मनोरथ पूर्ण केला. स्वतःहून संत आले, घरा आले कृपाळू. स्वतःहून संत घरी आले, त्यामुळे घरी आले कृपाळू. महाराज, संतांचं आयुष्यात महत्व आहे आणि संतांमुळे आपण एकत्र येतो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे विश्वनाथ बाबा आणि नंगे स्वामी. नंगे स्वामी विश्वनाथ बाबांमुळे आपण एकत्र आलो आणि बाबांच्या कृपा आशीर्वादाने आपण या ठिकाणी हरिनाम करत आहोत, कीर्तन श्रवण करत आहोत. हे संतांचं महात्म्य आहे, संतांचं ध्येय आहे, संतांचं श्रेष्ठत्व आहे. आयुष्यात मोठ्या प्रमाणात झालेलं पाप नष्ट करायचं असेल तर नामाशिवाय कारण नाही आणि संतांशिवाय मार्ग नाही. संतांनी दिलेला मार्ग, त्या मार्गाने माणूस देव जोडतो आणि जोडलेला देव साठवतो. कुठं साठवतो आपण? तो देव आपण साठवतो हृदयात.
हृदयामध्ये साठवला, हृदयात तो देव साठवला. आत्म्याला परमात्मापर्यंत मिळवून देण्याचं एकमेव साधन म्हणजे नामस्मरण आणि एकमेव उपाय म्हणजे संतांचे पाय. एकमेव उपाय म्हणजे संतांमुळे तो देव आपण जोडू शकलो आणि देव साठवू शकतो हृदयात. हृदयापेक्षा देवाला साठवण्याचं दुसरं कोणतं स्थान नाही, दुसरी कोणती जागा नाही. देवाला साठवायचं तर हृदयात साठवायचं. एखादी वस्तू, उदाहरणार्थ आपल्या जवळ असलेले पैसे आपण कुठं ठेवतो? पेटीत ठेवतो, कपाटात ठेवतो. सुरक्षित राहावं काय करतो? काही चावी लावतो, चावी लपून ठेवतो. अशी लपून ठेवतो आपल्याला सापडली पाहिजे. तसं देवाला हृदयात ठेवायचं. देवाला चावी कोणती? नामस्मरण. देवाला सतत आपल्या हृदयातला देव जागा करायचा. देव दुसरीकडून आणून नाही ठेवला, देव स्वतःच्या हृदयात आहे. हृदयात असलेला तो आपण कशाने जागा करू शकतो? नामस्मरणाने. आणि त्याच्यावरची व्याख्या कशाची आहे? नाम निरंतर राहावं काय आहे? हा संतांचा संघ आहे. संतांच्या संघात तो देव आपण जोडू शकतो. संतांच्या चरणामध्ये आपण राहून आपली सेवा समर्पित करू शकतो, देवाचं चिंतन करू शकतो, देवाचं मनन करू शकतो आणि संत आपण जोडू शकतो. तुम्हाला म्हणतात बघा, आयुष्यात कुठे जावं काय करावं याला मर्यादा असावी. आयुष्यात कुठे जावं काय करावं याला मर्यादा असावी. देव कुठे मिळतो याचं उत्तम उदाहरण आहे. देव मिळाला ते कुठे ठेवायचं याचं उत्तम उदाहरण आहे. आयुष्यात कुठे जायचं? महाराज दोन ठिकाणी जाऊ नये. एक वेश्य जागा आणि दुसरं हे बाळ वगैरे जे आहेत तिथं जाऊ नये. जायचं कुठं? संतांच्या दारी जायचं. तिथं बोलवलं जाऊ नये आणि इथं न बोलवलं तर यावं. न बोलवलं जरी नसलं, मान नसला तरी इथं यावं. संतांच्या सदनात यावं, संतांच्या दारात यावं, देवाजवळ यावं. न बोलवता परमार्थामध्ये मान अर्पण नसतो. परमार्थात नाही, ते संसारातल्या गोष्टी आहेत. बोलवलंच पाहिजे म्हणून जायचं. देवाचं नाम चिंतन करायचं म्हणल्यावर कशा बोलवलं? आणि महाराज देवाचं नामस्मरण घडण्यासाठी शरीर पवित्र पाहिजे. देव साठवण्यासाठी शरीर पवित्र पाहिजे. विचारांची उपलब्धता पाहिजे, विचारांची शुद्धी पाहिजे, संतांचा समागम पाहिजे. एवढंच नव्हे, जर हे काही नसलं तर साधं त्या देवाचं नामस्मरण आपल्या मुखातून सतत घडत तरी राहावं असा नियम आहे. परमार्थात असा नियम आहे. संसारिक हे करू शकत नाही, ते करू शकत नाही. का करू शकत नाही? बाहेर जाऊन बरोबर संसारातले देव करू नये का? करावा. देवाचं नामचिंतन करावं, देव जोडावा, देव जोडावा. जोडलेला देव हृदयात ठेवावा. तुला म्हणतात जोडलेला देव मी माझ्या हृदयात साठवला. जोडलेला देव मी माझ्या हृदयात साठवला. देवाला हृदयापेक्षा दुसरी कोणतीच जागा नाही. दोन जागेवर जाऊ नये ते पाहिलं. इथं आपण यावं, न बोलवता यावं, मान नसताना यावं, देवाचं नामचिंतन करावं. जे पाहिजे ते इथून घेऊन जावं, बंधन नाही. कोणीही यावं. तुकोबाराय म्हणतात, मी तर असं म्हणतो, आयुष्यात मला संतांच्या दासचा दास व्हावं, सेवक व्हावा. एवढंच नाही तर कुत्रही व्हावं. संतांच्या दासचं कुत्रही व्हावं, श्वान व्हावं. तिथं काय होईल? कुत्र झाल्यानंतर तिथं काय होईल? तुकोबाराय म्हणतात, तिथं रामनाम घडेल. नुसतं रामनाम नाही घडणार तर भोजन घडेल. कशाचं? उचिष्टाचं भोजन घडेल. हे संतांचा महिमा आहे. हे संतांच्या दर्शनाचा, संतांच्या भक्तीचा लाभ आहे. नुसतं नामस्मरण जरी केलं तरी बस झालं. आयुष्यात दुसरं काहीच नाही पाहिजे. नामस्मरण घडलं तरी बस झालं. कुत्र म्हणून जरी आपण गेलो तरी कुठं जावं? संतांच्या दारात जावं, दुसरीकडे जाऊ नये. दुसरीकडे आपलं शरीर तसं बनवावं. आपण कीर्तनाचा आवाज कानी पडला की आपण तिकडे जावं. आपलं शरीर, आपले मन आपण आपल्या हातात मिळवावं. महाराज म्हणतात, मी देव जोडला, जोडलेला देव हृदयात साठवला. हृदयात साठवला. हा देव कुठून आणला? कुठूनच नाही आणला. हा देव कुठूनच नाही आणला. आमच्या हृदयात होता, आमच्या हृदयात साठवला. एक सुंदर प्रमाण आहे. देवाला हृदयात ठेवलं. कोण ठेवलं? जनाबाई.
देवाला कुठं ठेवलं? हृदय. हृदय बंदीखाना केला आणि हृदयात देवाला कोंडलं. धरिला पंढरीचा हृदय बंदीखाना केला, विठ्ठल कोंडलं. हृदयाचा बंदीखाना केला आणि देवाला हात कोंडलं. जनाबाई म्हणतात, महाराज हे संतांवर असलेलं देवाचं प्रेम आहे. जनाबाईंचं देवावर असलेलं प्रेम आहे. प्रेम म्हणजे माया. देवाला आपलंसं करून घेतलं आणि हृदयात कोंडलं. आपण देवाला आपलंसंच करत नाही. देवाला आपलंसं करायला काय लागते? देवाच्या नामाचा जप करायचा, संतांच्या समागमात जायचं, संतांच्या सानिध्यात जायचं, तिथं जाऊन जे सहवासाची घडेल ते घ्यायचं, पाठ करायचा, हरिपाठाचं श्रवण करायचं. दुसरं काय लागतं? देवाला आपलं करून घ्यायसाठी उत्तम साधन दुसरं कोणतं नाही. नामापर्यंत साधन दुसरं नाही. नामसंकीर्तनापेक्षा साधन कोणतंच नाही. हृदय देव धरला, हृदयात देवाला साठवलं. हृदयापेक्षा देवाला ठेवण्याची दुसरी कोणती जागा नाही. दुसरी कोणती जागा नाही. मग हा देव कुठून आला? कुठूनच नाही आला. देवाला कुठून आणावं लागतं? देव आमच्या अंतःकरणात आहे, पण तो मायेच्या पडद्याने झाकला गेला. तो मायेच्या पडद्याने झाकला गेला. तो मायेचा पडदा उघडा करण्याकरता संतांशिवाय दुसरा उपाय नाही. संतांच्या समागमाशिवाय दुसरा उपाय नाही. संतांच्या सानिध्याशिवाय तो उपाय नाही. बघा, कर्म जसं केलं तसं फळ असते. आपण म्हणतो कर्म जसं केलं तसं फळ असते. कर्म चांगलं केलं, देवाचं नामचिंतन केलं, देवाचं नामचिंतन केलं, आयुष्यात लाभ झाला. देव आपण आपला करून घेतला, देव करून घेतला. संतांजवळ श्रेष्ठत्वता होती, संतांजवळ ते होतं आणि संतांनी ते आपल्याजवळ नाही ठेवलं, ते आपल्याला वाटलं, आपल्याला देऊन टाकलं. ज्ञानोबरायांनी आपल्याजवळ ठेवलं नाही. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून दिलं, तुकोबारांनी तुकाराम मातेच्या माध्यमातून दिलं, नाथमाजांनी भागवताच्या माध्यमातून दिलं, विश्वनाथांनी विश्वजीवनाथाच्या माध्यमातून दिलं. संतांनी आपल्याजवळ तो ठेवला नाही, तो आपल्यासाठी उघडा करून दिला की तुम्ही सुद्धा या मार्गाने जा, याचं श्रवण करा, याचं चिंतन करा, त्या देवाला आपलं करून घ्या, त्या देवाला आपलं करून घ्या. देव आमच्या अंतःकरणात आहे, पण आम्ही त्या देवापर्यंत
पोहोचू शकत नाही, आम्ही त्या देवापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण आमच्या समोर असलेला तो मायेचा पडदा आम्हाला अडवा येतो. हीच एक ती थोर भक्ती आहे, ही तीच एक थोर भक्ती आहे ज्याने देवाला आपलं करून घ्यायचं आणि देव ओळखायचं. देव ओळखायसाठी काहीच लागत नाही, अंतकरणातला देव जागृत करण्यासाठी काहीच लागत नाही. नामस्मरण कीर्तनानेच तो देव आपला होतो, फक्त त्याचं सतत चिंतन करायचं, नामस्मरण कीर्तनाचं चिंतन करायचं. मला सांगतात हे जी थोर भक्ती आवडते, तेव्हा देवाला भक्तीशिवाय काय आवडते? देवाला भक्तीच आवडते, हे जी थोर भक्ती आवडते देवाला, त्याच्यापेक्षा दुसरं काहीच आवडत नाही देवाला, भक्तीशिवाय दुसरं काही आवडत नाही. आणि तुकोबाने एवढं म्हणतात की तो देव, तुम्ही जर त्या देवाच्या सानिध्यात गेले, पांडुरंगाच्या सानिध्यात गेले, तर पांडुरंग तुमच्यासाठी गुरु होतो. तो पांडुरंग परमात्माच तुमचा गुरु होतो. म्हणजे गुरुचे तुम्हाला जवळपास तुमच्यानंतर गरज पडणार नाही. त्या देवाला तुम्ही भक्त एकदा जोडत असेल, नामस्मरण करून तो आपलासा करून घ्या. तो गुरु, तो देव आपलासा करून घ्या. तुला आपल्याजवळ असलेले ठेवेले तो देव आपण जागा करू शकतो, तो देव आपला करू शकतो, त्या देवाला आपला आपण करून घेऊ शकतो. बघा, नशीब आपण निवडत असतो, जे नशिबात आहे ते घडते, जे नशिबात आहे ते घडते. नाथ महाराजांनी उठावं आणि दररोज आंघोळीला गोदावरीच्या काठी जावं. संतांचं तारण पाहावं असते, संत कसे असतात. दररोज जावं, दररोजची ती गोष्ट नितीनियम ठरलेला आहे. तेव्हा गेले नाथ महाराज आणि विंचू पाहिला, सदा विंचू, आणि तो विंचू पाण्यात तरंगू लागला, बुडू लागला. महाराज गेले, संतांजवळ शक्ती पहा कशी असते. महाराज गेले, विंचू हातात घेतला, हातावर उचलला, पाण्यात टाकला, विंचूला नागी मारली, टाकला, डबल उचलला, नागी मारली, टाकलं. एका जणांना विचारलं, का महाराज विंचू डसायला लागला, तरी तुम्ही त्याला उचलायला लागले, तरी टाकून द्यायला लागले, असं का करून राहिले? महाराज म्हणला, अरे त्याचा धर्म त्या नागी मारायची, डसायचं आहे, माझा धर्म आहे की मी त्यांना तारावं. तसं संतांचा धर्म आहे की आपल्याला जागृत करावं, आपल्याला जागृत करावं आणि आपल्याला त्या भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग शोधून द्यावा, सांगून टाकावा. तो त्यांनी पूर्णपणे या ठिकाणी प्राप्त केलेला परमात्मा सीमित नाही ठेवला, तर आपल्याला सांगितलं, तो देव आपल्याला सांगितला. कसा जोडला, काय जोडला? भाग्य उजळलं महाराज म्हणतात माझं, आणि भाग्य उजळल्यानंतर मला लाभ झाला. कशाचा लाभ झाला? संतांच्या दर्शनाचा लाभ झाला. त्यामुळे मी तो देव जोडू शकतो. जोडलेला देव मी माझ्या हृदयात साठवला, आणि साठवला साठवला कुठूनच नाही साठवला, माझ्याजवळ होता तो मी जागा केला. भावाने देव जागा होतो, मनात जर भाव असेल तर देव जागा होतो. 3 मित्र नदीच्या काठावर गेले, 3 मित्र नदीच्या काठावर गेले. त्यातला एक वारकरी होता, त्याला पोहणं नव्हतं. जो वारकरी होता त्याला पोहणं नव्हतं, जे बिना वारकरी होते त्याला पोहणं होतं. मग दोघं पोहू लागले. ते म्हणत, चला आम्ही शिकवतो पोहायला. त्याला उडी मारली वारकऱ्याला, जे वारकरी झाला उडी मारली, पोहू लागला, पोहू लागला, पण जमेना, हातपाय बुडाले, हातपाय बुडाले. ह्या दोघांना साथ सोडून दिली. संकट आला की सगळे साथ सोडून देतात. पण महाराज देवाचं नामस्मरण चालू असल्यानं, सतत देवाचं नामस्मरण चालू असल्यानं, मनात देवाची आसक्ती असल्यानं, देवाचं चिंतन असल्यानं आपण मात्र वराला काठावर आला, बाहेर पडलो. का? कारण त्याचा मार्ग चांगला होता. त्या देवाला त्याच्या पाठीमागे राहणं उपेक्षित होतं, अपेक्षित होतं. देवाने त्याच्या सोबत राहावं हे अपेक्षित होतं. भाग्य कळलं, संतही कळले, संतांमुळे देव जोडला तेही कळलं. पण भावाने देव जागृत कसा करावा? विश्वनाथ बाबा खूप चांगलं सांगतात. पुष्पांजली मी तुम्हार अर्पितो नाथा गुरुवाया, भाव भक्ती ज्ञान वैराग्य फुले तुझी माया. देवाला फुल अर्पण करायचं, देवाला अर्पण करायचं फुल. नंगे बाबांना, गुरुंना फुल अर्पण करायचं. देवाकडून काय घ्यायचं? भाव भक्ती ज्ञान वैराग्य.
भाव भक्ती ज्ञान वैराग्य त्यांच्याकडून घ्यायचं. फुले माया म्हणजे काय? त्यांचं प्रेम फुलावं. माया म्हणजे संसारातली माया नाही, त्यांचं प्रेम फुलावं. देवाला फुल मायाचं जवळून भाव भक्ती ज्ञान आणि वैराग्य घ्यायचं. म्हणजे भावाने देव जागृत होतो, देवाला जागृत केलं जाऊ शकतं. हे याचं उत्तम उदाहरण आहे. हे याचं उत्तम उदाहरण आहे. बाबांनी खूप चांगलं सांगितलेलं आहे. बाबांनी साहित्य खूप चांगलं सांगितलेलं आहे. अजूनही वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेलं आहे. मला म्हणतात ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि कर्मेंद्रियाने देवाला साध्य केलं जातं. अंतःकरणात असलेला देव, भावाने देव जागा होतो, देवाला जागृत करू शकतो. तो देव आपल्याच हृदयात आहे, दुसरीकडे कुठे नाही. आपल्याच हृदयात तो देव आहे. तो आपण जागा करू शकतो. कसा जागा करू शकतो? तुकोबाया म्हणतात, निवांत बसलेला मी, सतत देवाचं नामचिंतन करणारा, माझा गाथा पाण्यात बुडला, गाथा पाण्यात बुडला, गाथा पाण्यात बुडल्यानंतर त्या पांडुरंगाला काळजी त्या पांडुरंगालाच. मग मी निवांत बसलो, तर पांडुरंगाचं नामचिंतन करत होतो. डोळे मिटून घेतले. काय चमत्कार झाला महाराज? बुडलेला गाथा तरला. का? भावाने देव जुळून घेतला जातो. अनुभवाच्या शेवटचे चरण तो Yeah.
देव आमच्याजवळ होता, तो देव आम्हाला भावामुळे सापडला, तो देव आम्ही भावामुळे जागा केला आणि जागा केल्यामुळे आमचा उद्धार झाला, आमचं आयुष्य उजळलं, आयुष्यात दुसरं काही शिल्लक राहिलं नाही. देव आपल्या झाल्यानंतर आयुष्यात शिल्लक काय राहतं? काहीच राहत नाही, सगळं आयुष्य बदलून जातं. भगवान हे शरीर त्या भगवान परमात्म्यासोबत जोडलं जातं, त्या देवासोबत माणसाचं शरीर एकरूप होतं. पण तो ठेवा असावा लागतो, ठेवा पाहिजे, ठेवा असणं महत्वाचं आहे. ठेवा असावा जर असं वाटत असेल तर काय करायचं? हे माध्यम आहे, ज्ञानेश्वरी आहे, कथा आहे, संतांचं सानिध्य आहे, संतांचं सानिध्य आहे, संतांचे चरण आहेत. एवढंच नव्हे महाराज, तर त्यांच्या चरणी लीलाद्वंद आहे, मनपूर्वकता आहे, दव्यता आहे, प्रभुत्वता आहे, मानवशता आहे आणि साधना आहे. साधना आहे. त्यामुळे संतांच्या दर्शनाने माझ्या आयुष्यात लाभ झाला, माझं भाग्य उजळलं. त्या भगवान परमात्म्याला मी माझ्या हृदयात साठवलं. साठवलेल्या देवाला काय केलं? साठवलेल्या देवाला विसरलं का? भावामुळे जागा केलं, भावामुळे जागा केलं. आता काय करायचं? आता काहीच नाही. आता त्या देवासोबत एकरूप झालं, आता सर्व हरलं. किंवा ज्ञानेश्वर महाराज महाराज ज्ञानेश्वर Yeah.
जोडलं, देव आपला करून घेतला. झालेली सेवा नंगे स्वामींच्या तुम्हा समाजाच्या अर्पण करतो. सेवेसाठी संधी दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. संस्थांचे अध्यक्ष, विश्वस्त मंडळ सर्वांचे आभार मानतो. कीर्तनाला साथ दिली, सर्व मंडळींनी सांभाळून घेतलं, त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आलेल्या सर्व मान्यवरांच्या चरणी आपलं रंग करून झालेली सेवा नंगे स्वामींच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम. Thank you.